वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे नवीन भटकंती, नवीन दिवस, नवीन प्रवास, जो की असणार आहे जेजुरीला। आम्ही अजूनही पंढरपूरला आहोत। इथून आता मी निघत आहोत। इथून 3-3.5 तासाचा प्रवास दाखवत आहे मॅपवरती। आणि या प्रवासामध्ये सेम मी तुम्हाला सांगणार आहे किती एक्सपेन्स होतो पंढरपूर ते जेजुरीचा, आमचा पूर्ण प्रवास कसा असणार आहे, किती एन्जॉय करणार आहे, सगळं काही या ब्लॉगमध्ये कव्हर होणार आहे। सो कनेक्टेड राहा ब्लॉगमध्ये, तर तुम्हाला सगळं काही कळेल। सो स्टे कनेक्टेड। सो आर यू रेडी? आम्ही रेडी झालेलो आहोत। तुम्हाला आमचं सामान दिसत असेल। तर आता आम्ही निघत आहोत जेजुरीच्या दिशेने। सो स्टे कनेक्टेड। येस, अगला स्टॉप जेजुरी। चला तर निघूया। तर आता आम्ही निघालो आहोत इथून बाहेर। आमची गाडी देखील रेडी आहे, ड्रायव्हर साहेब रेडी झालेले आहेत। सो वी आर एक्साइटेड। सो आम्ही फायनली निघालो आहोत जेजुरीच्या रस्त्याला, पण आम्हाला थोडीशी भूक लागलेली आहे। चहा नाश्ता करायचा आहे, तर आम्ही कुठेतरी मध्येच थांबून चहा नाश्ता करणार आहोत। तुम्हाला सगळं कळेलच। आणि एक प्रॉब्लेम झालाय, माझा पेन हरवलाय, त्यामुळे मी नोट्समध्ये थोडं नोट नाही करू शकत, थोडं काहीच नोट नाही करू शकत। बट मी ट्राय करेन मोबाईलमध्ये नोट्स बनवू आणि त्याच्यामध्ये सगळं नोट डाऊन करू, किती खर्च होतोय वगैरे पंढरपूर ते जेजुरीचा। बट मी तुम्हाला लवकर भेटत नाहीये नाश्त्यासाठी काही। सो बघू, पुढे भेटलं तर। पुणे साईडला चाललोय ना आपण? ओके ओके ओके। तर गाईज तुम्हाला सांगते, जर तुम्ही 3-4 ट्रिप जसं की आम्ही प्लॅन केलाय 4-5 दिवसाचा एकत्र, तसं काय प्लॅन करणार असाल तर अराउंड 10,000 पर्यंतचा बजेट घेऊन चला। बिकॉज आतापर्यंतचे आमचे 6.5-7 पर्यंतचा खर्च झालेला आहे ना, तर 10,000चा बजेट तरी ॲटलिस्ट घेऊन चला। जरी बजेट ट्रिप असली तरी खर्च होतोच, बिकॉज जास्त खर्च बघायला गेला तर स्टेला होतो, खाण्याला होतो। आणि खाणं तरी आम्ही फर्स्ट डेला आम्ही सगळं कॅरी केलेलं, तरी पण थोडाफार खर्च होतो। जर कॅरी नसतं केलं तर अजून जास्त झाला असता। सो तशा प्रकारे तुम्ही बजेट प्लॅन करा आणि त्याप्रमाणे एक फिक्स अमाऊंट ठेवा माइंडमध्ये की एवढा मला खर्च होण्याचे चान्सेस आहेत, आणि त्याप्रमाणे ट्रिप प्लॅन करा। मेरी चहा गरम है। तर गाईज आता आम्ही खाऊन झालेलो आहोत। आम्ही मिसळपाव खाल्ले, इथे नियर बाय हॉटेल आम्हाला मिळालं, तिथे आम्ही थांबलो आणि खूप भूक लागली, त्यामुळे मिसळपाव खाल्ला। ॲक्च्युली मी वडापाव खाणार होती, मग अशी मला भूक नव्हती, पण आता मला पोहोचेपर्यंत थोडी भूक लागली म्हणून आम्ही मिसळपाव खाल्लेला आहे। आणि त्याचबरोबर इथे आम्हाला डोरा केक्स मिळालेले आहे, जे की मी तुम्हाला दाखवते। डोरा केक्स बिस्किट आहे ते, डोरा केक्स नाही आहे। सो थोडं तिखट लागल्यामुळे आम्ही घेतलेलं आहे। तर आता पेटपूजा झालेली आहे, मिसळपाव खाल्लेले आहेत। आता आम्ही पुढच्या दिशेने एनर्जी आलेली आहे मिसळपाव खाऊन।
अरे सो एनर्जी देखील आमच्यामध्ये आलेली आहे. सो आता निघतोय पुढच्या रस्त्याला. तर आम्ही हॉटेल कृष्णा रेस्टॉरंट मध्ये जाऊन मिसळपाव खाल्ला. बघा हॉटेल दिसतंय की नाही, वाईड अँगल आहे यार, लई मोठं लांबच जात आहे वाईड अँगल मध्ये. मग सुपर व्ह्यूच एक खाली कर. सो आम्ही निघालो आहोत आणि आम्ही मिसळपाव खाल्ली त्या हॉटेलमध्ये, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. 155ला आमचा ओव्हरऑल खर्च झाला हॉटेलमध्ये. एकदम मस्त, म्हणजे कमी पैशामध्ये एकदम भरपेट आम्ही खाल्लेलं आहे. तर मी रेकमेंड करेल की तुम्ही जर या रस्त्याने कधी जाणार असाल तर तुम्ही नक्की या हॉटेलमध्ये जावा आणि मस्त खावा. बिकॉज टेस्टला पण चांगलं होतं आणि व्हरायटी ऑफ नाश्ता तुम्हाला मिळेल. सो मस्त आहे, एक नंबर टेस्ट होती. कमी पैशात मस्तपैकी झालेलं आहे आमचं. आता निघतोय पुढच्या रस्त्याला, वे टू गो जेजुरी. सो गाईज आम्ही सीएनजी भरलेली आहे. किती झाले सीएनजीचे? फक्त एकदा 400 कितीतरी झाले. वेट आय विल चेक. $416 फुल भरले. ओके 416 झालेले आहेत आजची सीएनजी. हे मी कॅल्क्युलेट करेल मॉर्निंगचा नाश्ता आणि सीएनजी. सो ओव्हरऑल आता ही चालेल बऱ्यापैकी, आम्हाला चालेल ना पूर्ण दिवस सीएनजी? पूर्ण दिवस नाही, आता घरी जायचं टाकावं लागतं. ठीक आहे, लेट सी. आमचा प्लॅन आहे आजच EOD पर्यंत घरी जायचा. बघू कसं होतंय प्लॅनिंग त्याप्रमाणे. सो बघू आता पुढचा प्रवास कसा होतोय. सो ऍक्च्युअल व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे बघ समोर. आम्ही आता पोहोचत आलो आहे. ऑलमोस्ट 23 मिनिट्स मध्ये आम्ही पोहोचणार आहोत. इथून आम्हाला दिसतंय ते जिथे आम्हाला जायचं आहे डेस्टिनेशन, तिथे डोंगरावर. बट आय डोंट थिंक सो तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. बघते मी, प्रयत्न करते दाखवायचा, बट मला कळत नाही तुम्हाला दिसेल की नाही दिसेल. बघू. सो फायनली वी आर हेअर. आम्ही पोहोचलेलो आहोत जेजुरीला. आता म्हणजे पोहोचलेलो नाही म्हणजे 23 मिनिट्स दाखवत आहेत. अर्धा तासातच आम्ही पोहोचतो जेजुरीला. खूप
मजा येणार आहे. म्हणजे लास्ट टाइम आम्ही आलो होतो त्यावेळेला खूप रात्र होती, 10-11 वाजले होते रात्रीचे, त्यामुळे आम्हाला प्रॉपर असं व्हिडिओज नाही काढता आले आणि एन्जॉय तर केलेलंच होतं आम्ही. पण आता आम्ही दिवसाचं आलोय तर होप क्लिप्स वगैरे व्यवस्थित चांगले येतील. सो बघू, लेट्स सी. इथे एंट्री केल्या आपल्याला पे करावे लागतात एंट्रीचे 60 रुपीज फॉर 4 व्हीलर आहे. तर हे काहीतरी हे आहेत, काय म्हणतात त्याला, काय आहे, कशासाठी असतं, लायसन्स असतं, म्हणजे आपण पूर्ण गाव फिरू शकतो, त्याच्यासाठी ते चार्ज घेतात. तर गाईज आम्ही जात आहोत मंदिराच्या दिशेने. झाडामुळे दिसत नाही. कोण सांग बले. चला पुढे अडू. माझा भांडारा
भरली होती ना आपण, की नंतर भरली? नंतर पण भरली ना एक, मुंबईला जायला भरली ना तिथं. तर गाईज आमचं जेजुरीचं दर्शन झालेलं आहे, मगाशीच झालेलं. ॲक्च्युली मी आता ब्लॉग एंड करण्यासाठी चालू केला आहे व्हिडिओ. तर ओव्हरऑल आम्हाला, मी ॲक्च्युली कॅल्क्युलेशन केलं नाही, माझा पेन हरवला आहे, त्यामुळे मी तुम्हाला ओव्हरऑली सांगते. असं बघायला गेलं तर म्हणजे 100-150च्या अराउंड खर्च झाला, बिकॉज पार्किंगला तिथे 100 रुपीज घेतले आणि भंडारा वगैरेमध्ये 50 रुपये झाले. लंच तर आम्ही नंतर मुंबईला रिटर्न जाताना केलाय. तर जेजुरीला एवढा काय खर्च झालेला नाही आहे. फक्त तिथे पोहोचण्याचा खर्च असतो. CNG वगैरेची स्टार्टिंगलाच आम्ही भरली होती 358ची. पंढरपूरवरून निघताना समथिंग भरली होती ना आपण, बस एवढंच. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही 400-500 रुपयाचा खर्च पकडू शकता. मी दिसते काय? तर गाईज आम्ही पुन्हा घरी आलेलो. जेजुरीचं दर्शन आमचं झालेलं आहे. जसं की मी सांगितलं, ॲक्च्युली हा ब्लॉग एंड करायचा होता म्हणून मी आता बोलते. मला मगाशी वेळ नाही मिळाला गाडीमध्ये. सो आमचं ओव्हरऑल सगळे दर्शन झालेले आहेत. अक्कलकोट, पंढरपूर आणि जेजुरीचं देखील दर्शन झालेलं आहे. खर्च देखील मी तुम्हाला सांगितला आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये किती झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडेल. आमचं दर्शन छानपैकी झालेलं आहे. सो व्हिडिओ एन्जॉय करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन डेस्टिनेशनला लवकरच. सो बाय बाय.